पुण्यातून एक मोठी अपडेट समोर येते। पुण्यात प्रभाग 23 मधून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी पिछाडीवर आहेत। काही वेळापूर्वी रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आघाडीवर होत्या, मात्र आता रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थातच शिंदेंच्या शिवसेनेला हा धक्का म्हणावा लागणार आहे, कारण रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी सध्या पिछाडीवर आहेत। पुण्यातला हा निकाल आपण पाहतोय। पुण्यामधून प्रभाग क्रमांक 23 मधून रवींद्र धंगेकरांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र त्या आता पिछाडीवर असल्याचं कळतंय। तर मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 170 मधून राष्ट्रवादीच्या बुशरा मलिक या विजयी झालेल्या आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 163 मधून भाजपचे रुपेश विजयी झालेले आहेत। तर प्रभाग क्रमांक 170 मध्ये राष्ट्रवादीच्या बुशरा मलिक विजयी झाल्या। प्रभाग 63 मध्ये भाजपचे रुपेश सावरकर विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 170 मधला पाहूयात। राष्ट्रवादीच्या बुशरा मलिक या ठिकाणी विजयी झालेले आहेत, तर 63 मधून भाजपचे रुपेश सावरकर हे विजयी झालेत। आपण पाहतोय काही ठिकाणचे निकाल जे आहेत ते स्पष्ट झालेले आहेत, काही ठिकाणचे निकाल अद्याप समोर येणं बाकी आहे। मुंबईच्या प्रभाग 225 मध्ये राहुल नार्वेकर यांच्या वहिनी मात्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल नार्वेकर यांच्या वहिनीला उमेदवारी देण्यात आलेली होती आणि आता त्या आघाडीवर आहेत। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 225 मधून राहुल नार्वेकर यांच्या बहिणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 225 हा निकाल आपण पाहिला। 25 मधून भाजपच्या निशा परुळेकर या सुद्धा विजय झाल्याचं करत आहेत। भाजपला आणखी एक यश। तर मुंबईच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या निशा परुळेकर यांचा विजय झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपला आणखी एक यश खरं तर मुंबईमध्ये मिळताना दिसतंय। एकंदरीत आतापर्यंत 95 जागा भाजपनं आपल्या पारड्यात वाढलेल्या आहे, मात्र आता हे आकडे जे आहेत ते आणखी बदलण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते, कारण अद्याप सर्व ठिकाणचे निकाल जे आहेत ते हाती आलेले नाहीये। अद्यापही मतमोजणी सुरू आहे, मात्र साधारणतः पुढच्या 1 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे। प्रभाग 25 मधली आपण ही अपडेट पाहतोय। तर मुंबईच्या प्रभाग क्रमांक 25 मधला हा निकाल आपण पाहतोय। भाजपच्या निशा परुळेकर या ठिकाणी विजय झालेले आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी हा निकाल पोहोचवण्याचा TV9 मराठी प्रयत्न करत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून खरं तर मतमोजणीला सुरुवात झाली आणि अजून सुद्धा हे आकडे काहीसे बदलत आहेत। मुंबईमध्ये भाजपला एकूण 95 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात, तर प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपच्या निशा परुळेकर या विजयी झालेल्या आहेत। तर शिंदेंना मुंबईमध्ये 30 जागा मिळताना पाहायला मिळतात, तर ठाकरे बंधूंना 75 जागा आतापर्यंत मिळताना पाहायला मिळतात। एकूणच हे चित्र आता काहीसं स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। भाजपला आणि एकूणच शिंदेंच्या युतीला हे मोठं यश मुंबईमध्ये मिळताना पाहायला मिळतं। मुंबईच्या प्रभाग 25 मधली खरं तरी आपण अपडेट पाहतोय। भाजपच्या निशा परुळेकर यांचा विजय झालेला आहे।